ताई, आता तुम्ही जी साऊथच्या वॉर्ड ऑफिसला आलेला आहात, कशा पद्धतीने पाहणी आहे आजची आणि काय सांगाल? आयुक्त देखील येणार होते बरोबर, काय झालं? नाही, आयुक्तांच्या टायमिंग म्हणजे त्यांच्या ज्या मीटिंग फिक्स झाल्या पाहणीच्या आणि आमचा 10चाच होता, आयुक्तांचा वाटतं 8:30-9चा होता. त्यामुळे आयुक्त पाहणी करून गेले आहेत असं मला कळलं आहे. आम्हाला त्याच्याशी काही हे नाही आहे. आयुक्तांनी पाहिलं ते चांगलं केलं. आत्ता आमच्याकडे आम्ही 7 नाल्यांना विजिट देणार आहोत आणि 7ही नाले या वरळी विधानसभा किंवा त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे या पावसाळी जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात येतो आणि त्या पावसाचं पाणी बाहेर फेकण्याचं काम बऱ्याच वेळेला समुद्राचं पाणी नाल्यात येण्याचं आणि मग अख्खा शहर आमचं जे विधानसभा आहे ती पाण्याखाली जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आम्ही त्या नाल्याला भेट देतो आहे. आणि काय काम चालू झालं आहे, किती चालू झालं आहे, कारण आता एप्रिलचे 8 दिवस निघून गेलेले आहेत. 31 मे डेडलाईन आहे असं समजतं आहे. पण त्या डेडलाईनच्या आधी तुमची 31 मे डेडलाईन असेल, पण तो त्याच्या आधी जर अवकाळी पाऊस आला, आपण अवकाळी पावसाने पुणेकरांचे काय भंबेरी उडवली आणि पुणेकरांनी मग प्रशासनाची कशी भंबेरी उडवली हे सगळं आपण बघतोय. राज्यकर्त्यांची धावपळ झाली. आमचं म्हणणं आहे, आम्हाला ब्लेम गेम करण्यासाठी नाही, पण आमचा जो वरी विधानसभेला लागून असलेला सगळा परिसर कुठेही पाणी या नाल्यांच्या सफाई न झाल्यामुळे आमच्या ह्याच्यामध्ये विभागात आलं नाही पाहिजे, स्वच्छ चाललं आहे की नाही याची पाहणी करतो आहे. आणि ही पाहणी ज्या वेळेला आदित्य उद्धव ठाकरे साहेब हे नेहमीच 15 मार्च 18 मार्चच्या आधी सगळ्यावरती चर्चा घडवून आणून पाहणी करून प्रशासनाला सतर्क, प्रशासन नेहमीच येतो, पावसाळा खड्ड्यात रस्त्यात खड्डे हे सगळं नेहमीच चालत राहणार आहे. पण या वेळेला जितका लेट झाला आहे त्यामुळे मुंबईकरांना त्या गोष्टी भोगायला लागू नये. जसं पुण्याकरांना मिळालं ते मुंबईकरांना लागू नये एवढीच आमची माफक हे आहे. धर्मसंयोगानं आज आयुक्त पण याच परिसरात पाहणी करत होत्या. सकाळी तुमची वेळ जुळणार होती पण थोडक्यासाठी चुकल्याची माहिती कळते. नाही, मला माझी 10चीच वेळ होती, त्यांची 8:30-9ची होती आणि तेवढं शक्य नव्हतं. आम्हाला सगळ्या लोकांना उगाच प्रशासनाला पण अडचणीत आणणं. तुम्ही तुमचं पाहणी करून गेलात, आता आम्ही पण पाहतो आणि देतो त्याच्यावर उत्तर. 1:30 वाजता सगळ्यांना बोलवलंच आहे मी. एकीकडे नालेसफाईला उशीर 1 मार्चला नालेसफाई आणि मिठी नदीची सफाई सुरू होणं अपेक्षित होतं. जवळपास 1 महिना उशिराने जी आहे ती नालेसफाई सुरू झालेली आहे. अजूनही त्यांच्या मशिनरी मॅन पॉवर ही अजूनही आलेली नाही. आपण व्हिजिट करणार म्हटल्यानंतर ती मशीन फक्त काठावर उतरवली होती, फ्लोटिंग मशीन अशा सडवल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊ. इथे कोण पक्ष काय करतो यापेक्षा प्रशासन काय करतं हे जास्त महत्त्वाचं आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. एकीकडे भरमसाठ हजारो कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणावर खर्च आणि आता पुन्हा 100 कोटी वेगळे खड्डे बुजवण्यासाठी निविदा. यालाच म्हणतात भ्रष्टाचाराचं मूळ. ताई, आणखीन एक प्रश्न आहे. भूखंडासंदर्भातला हा प्रश्न आहे. वांद्रे पश्चिम इथे एक भूखंड होता जो महापालिकेचा होता, जिथे नर्सिंगसाठी तो राखीव होता. मात्र आता जर आपण बघितलं तर संदीप देशपांडेंनी असा आरोप केलेला आहे की त्या भूखंडामध्ये घोळ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता 250 कोटीचा एका संस्थेला दिलेला आहे. ज्या पद्धतीने हे सरकार चाललंय, फक्त 14, 12, 15 तोंड एवढंच बोलत राहणार, ह्यानी भ्रष्टाचार केला, ह्यानी केला आणि जसं काय हे स्वतःला क्लीन चिट देत असतात. त्याच्यावर आम्ही वर्क करू, बघू आणि आम्ही तुमच्याशी बोलू.